एक बातमी येत आहे कल्याणमधून. कल्याण पूर्वेतून घुसखोर बांगलादेशी दाम्पत्याला कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. कोळशेवाडी पोलिसांनी कल्याण पूर्वेतून घुसखोर बांगलादेशी दाम्पत्याला अटक केली आहे. कमल हसन आणि अंजुरा हसन या दोघांचे नाव आहेत. कमल कल्याणमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता, तर अंजुरा ही गृहिणी म्हणून होती. दोघे पती पत्नी पासपोर्टशिवाय भारतात राहत होते. हे दोघे कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात चाळीत भाड्यानं राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून त्या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दाम्पत्याने 7 ते 8 वर्षापूर्वी भारतात घुसखोरी करत बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस पुढील तपास करत आहे. 16/12/2024 रोजी कोळशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत जुनी सोनिया कॉलनी चाळ नंबर 7 घर नंबर 5 या ठिकाणी महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन व तिचा पती मोहम्मद कमल हसन मोहम्मद हजरत अली असे दोघंजण हे विना पासपोर्टशिवाय आणि विजाशिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल रामदास ज्ञानेश रुगले नेमणूक युनिट 4 उल्हासनगर यांनी दिलेल्या फिर्यादवरून कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 1172/2024 पासपोर्ट अधिनियम कलम 3(4) व विदेशी व्यक्ती अधिनियम कलम 13(14) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर दोन्ही दाम्पत्यांना बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करीत आहोत. सर, हे काय काम करायचं आणि कुठे राहतं? हे त्या परिसरात काहीतरी ड्रायव्हिंगचं काम करत होता. कोणाच्या तरी गाडीवर तो मजुरीचं काम करत होता आणि त्याची पत्नी ती हाऊसवाईफ होती. किती वर्षापासून वास्तव्य होते? अंदाजे 7 ते 8 वर्षापासून ते इथं राहत असल्याचे समजलेलं आहे. अजून पुढे सखोल तपास चालू आहे त्या संदर्भात. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.